नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सध्या पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं सोन्याच्या आयातदारांना मोठा दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. भारतानं भारत UAE मुक्त व्यापार करार CPPA या अंतर्गत सोन्याच्या आयातीसाठी जारी करण्यात येणाऱ्या टॅरिफ रेट कोटामध्ये परवान्यांची अंतिम मुदत ही वाढवली आहे. या करारानुसार भारताने टॅरिफ रेट कोटा अंतर्गत ठराविक प्रमाणामध्ये सोनं आयात करण्यावरती 31 मार्च 2026 पर्यंत सवलतीचं शुल्क लागू केलं होतं. परंतु आता युद्धाच्या काळात भारताने या परवान्यांची मर्यादा 30 जून 2026 पर्यंत वाढवलेली आहे. केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं दिलेल्या माहितीनुसार जागतिक व्यापार आणि दळणवळणावरती परिणाम करणाऱ्या सध्याच्या भूराजकीय परिस्थितीचा विचार करून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. टॅरिफ रेट कोटा म्हणजेच सरकार एका विशिष्ट प्रमाण म्हणजेच कोट्यापर्यंत वस्तूंच्या आयातीवरती कमी सीमा शुल्क आकारते. भारत UAE CEPA अंतर्गत एका विशिष्ट कोट्यापर्यंत सोन्याच्या आयातीवरती 1% शुल्क सवलत दिली जाते. ती केवळ गैरमौद्रिक सोनं म्हणजेच सोन्याच्या विटा किंवा नैसर्गिक सोन्याला लागू होते. याचा अर्थ दागिन्यांना ही सवलत लागू होत नाही. भारत आणि UAE यांच्यामधील हा करार 1 मे 2022 लागू झाला होता. त्यानंतर दरवर्षी या कोट्याची मर्यादा वाढवण्यात आली. सुरुवातीच्या वर्षी 2022-23 मध्ये 120 टन सोन्याचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी 20 टनांची वाढ यामध्ये करण्यात आली. त्यामुळे 2025-26 या आर्थिक वर्षात हा कोटा सुमारे 200 टनांच्या आसपास पोहोचलेला आहे. दुबईला जगभरामध्ये सिटी ऑफ गोल्ड म्हणून ओळखलं जातं. भारत UAE करारामुळे भारतीय ज्वेलर्सना दुबईमधून सोनं आयात करणं अधिक परवडणार झालंय. या कराराअंतर्गत मिळणारी 1% शुल्क सवलत लहान वाटली तरी मोठ्या प्रमाणावरती सोन्याची आयात करताना ती लाखो कोटींची बचत करून देते. यामुळे ज्वेलरी उत्पादकांचा खर्च कमी होऊन नफा वाढतो. या सवलतीचा लाभ प्रत्येकाला मिळत नाही. यासाठी सरकारनं ठराविक नियम लागू केलेत. फक्त वैध आयात निर्यात कोड म्हणजेच IEC असलेले ज्वेलरच यासाठी अर्ज करू शकतात. हा कोटा DGFTच्या अधिकृत वेबसाईट किंवा MSTCच्या प्लॅटफॉर्मवरती लिलाव म्हणजेच बिडिंग प्रक्रियेद्वारे वाटप केला जातो. मुख्यतः हे सोनं दागिने तयार करून निर्यात करण्यासाठी किंवा देशांतर्गत विक्रीसाठी वापरणाऱ्या उत्पादकांसाठीच उपलब्ध असतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता दुबईतून सोन्याची आयात वाढणार आहे आणि स्वस्त सोनं आणण्यासाठी सरकारचा हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.